तेव्हा कुठे गेलता यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तुझ्याकडे करायला लागला का सगळे तुला यासाठी चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देत काय मी नाही पडून देणार सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरू मला मारणारे 50 वर्ष सत्ता भोगायला तयार आहे आमच्या चिंदाड चिंदाड झाल्यात चारही बाजूने त्यांना टाकत का बोलतो मला न्याय दो कुठे न्याय द्या मनोज जरांगे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग हे समाजाला मायबाप मानलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम करा म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत आणि गेमाला फेमाला भेट नाही असलं मरण येणं लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा कनप किती खेटाचे एकटा पठ्ठ्या तयार आहे माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले वरून मारलं 20 पोलीस हाणीत होता एक महिलेला उचलून आपली टाका रे तुम्ही येताने हाणता डोक्यात त्यांच्या तुमचे नुसते आय म्हणलो किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तेव्हा कुठे गेलता यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तुझ्याकडे करायला लागला का सगळे आणि तू यासाठी चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून देणार तुला तू टाक जेलला मी 50 वर्ष सत्ता भोगायला तयार आहे आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड झाल्यात चारही बाजूने त्यांना टाकेत का बोलतो पाय मोडलेत पाय आत्ता गोळ्यात पायात त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोरं मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा माझ्या पाठी मला न्याय द्या कुठे न्याय द्या मनोज जरांगे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द 6 मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार